पण आपला प्रवेश शुल्क जमा करायचा आहे. चला बोळींचा संघाचा 12वा प्रतिनिधी आपण चला थोडस स्पीडअप करायचं आहे प्लीज. निवेदन असेल जास्त वेळ आपण दळवायचा नाहीये. मुरेश्वर काका आपण सल्ला मात्र देत आहेत आपल्या एका पंचांना. स्टार्ट ऑफ द मॅच दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. प्रथम गोलंदाज मार्कवर मात्र सज्ज होईल तो मिस्टर रोहित नावाचा गोलंदाज मात्र सज्ज होतोय. प्रथम गोलंदाज आपण पाहिला गेला. सामना 3 षटकांचा म्हणजे तब्बल येणारे 18 चेंडू आणि किती धावांची मजल मारेल यासाठी नक्की लक्ष मात्र वेधून राहिलं गेलंय. डीबीएन स्पोर्टच्या माध्यमातून थेट लाईव्ह प्रक्षेपण आपण घर बसल्या डीबीएन लाईव्ह यांच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून आपण घर दिवस ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो दिवस मात्र उगवला गेला. तो 8 मार्च 2025 आजचा वार शनिवार आपण आजच्या दिवसात पाहू शकाल. यावेळी पुन्हा बॅटीची कडक मात्र घेतली जाईल. स्लिपच्या हातामध्ये चेंडू मात्र निघून जाईल आणि अगदी एकच धावेवर समाधान आणि एका धावेने तर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 15 धावा. आमचे गुणलेखक मॅजिक फिंगर ज्यांची ओळख आपण पाहू शकाल मिस्टर संकेत. पण म्हणतात ना की क्रिकेटमध्ये एक गुणलेखका पाठीचा कणा असतो त्याप्रमाणे संकेत एक नावाचा एक उत्कृष्ट असं गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण संकेत हा मात्र पाहू शकाल. सुपर बॉलिंग अगदी चेंडू टप्पा पडल्यावरती वेग घेतोय. थोडस इन स्विंग चेंडू टप्पा पडल्यावरती थोडस एक वळण घेतोय आणि नाकाला सुगंध देत चेंडू मात्र निघून गेला. तो यष्टी रक्षकाच्या हातात कुठली चुकी न करता यावेळी अचूक टप्पा मात्र म्हणावा लागेल तो हर्षच्या माध्यमातून. 55 अगदी डावीकडून राईटम ओव्हर द विकेट पाहायला भेटतो. आणि आतापर्यंत चेंडूचा पण अभ्यास केला गेला तर 3 चेंडू मात्र फेकून दिले जातात. अजूनही शेवटचे 3 चेंडू असतील कुठेतरी धावसंख्या तटस्थ करून ठेवण्याची निर्णायक खेळी मात्र दिमागदार सोहळा पाहायला मिळतोय. सुपर्ब काय गोलंदाजी अगदी पुनश्च थोडंसं आपण पाहतोय की क्रिकेटमध्ये एक्सपिरियन्स आहे क्रिकेटमध्ये परिपक्वता असणे फार गरजेचं असतं. कारण क्षेत्र कुठला का असे ना पण त्या क्षेत्रामध्ये एक्सपिरियन्स असणे फार गरजेचं असतं आणि ते एक्सपिरियन्स एक दिमागदार गोलंदाजी हर्षांच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळते. याला म्हणतात गुड टॅलेंट याला म्हणतात चांगली गोलंदाजी. गोलंदाजी कशी करावी याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आपण या मैदानामध्ये पाहू शकाल. सुपर बॉलिंग ह्या वेळी आपण पाहू शकाल. अगदी
चेंडू टप्पा पडल्यावरती गुडलेनचा चेंडू मात्र पाहायला मिळाला. व्यवस्थित बॅटशी संपर्क पाहायला मात्र मिळत नाहीये. आणि चांगली कनेक्टिव्हिटी ठेवावी लागेल तर सामना थोडंसं आपण नक्कीच चांगले प्रहार जर आपण ठोठावे लागेल तर नक्कीच सामना हा कुठल्या तरी एक जिंकण्याच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचेल. आतापर्यंत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 15 धावा. खूपच चांगली गोलंदाजी आणि आतापर्यंत चेंडूचा अभ्यास केला. शेवटचा चेंडू पाहायला मिळतो षटक क्रमांक 3. यावेळी चेंडूला फक्त स्लॉग केला गेलाय आणि यावेळी सुरेख आपण पाहू शकाल इट इज अ गन आणि तंबूच्या अस्ताला परतावं लागेल. सुपर बॉलिंग पाहायला मात्र मिळाली हर्षच्या माध्यमातून. बॅट पायच्या साह्याने तब्बल 15 धावा आणि जिंकण्यासाठी 16 धावांचं आव्हान. 16 रन्स टू विन. तर ऐकूया डीजेला. धन्यवाद डीजे. चला बोळींचा संघ थोडंसं स्पीडअप करायचं आहे. बोळीन संघाला विनंती असेल आपण जास्त वेळ आपण दडवायचा नाहीये कारण मॅचेस आपल्याला भरपूर खेळवायच्या दिवसात. तर कृपया विनंती घ्यायची आहे आपण नोंद घ्यायची आहे. कृपया लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये दखल व्हायचं आहे. आणि बिरवाडी संघ आपण लगेचच आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दखल करायची आहे. यानंतर होणारा सामना रानगाव वर्सेस दापोली दोन्ही संघाच्या संघनायकांनी यायचं आहे. रानगाव संघाचा कर्णधार आणि दापोली संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीचा कौल आपण करून घ्यायचा आहे. रानगाव आणि दापोली. धन्यवाद. धन्यवाद डीजे. आपण पाहू शकाल. चला बिरवाडी संघाचा 12वा प्रतिनिधी प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. आपण असं निवेदन असेल. दोन्ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दखल होतोय. एका बाजूला पाहू शकाल मिस्टर रोहित आणि एका बाजूला पाहू शकाल तो मिस्टर विशी. एक दोन्ही जोडी मैदानाच्या आतमध्ये मिस्टर रोहित आणि मिस्टर विशी. विशी आपण पाहू शकाल एक चांगलं एक मोठं नाव ज्याने एक ॲडव्होकेट वकिलीची ज्याने पदवी मात्र धारण केली असं मिस्टर विशी. एक चांगलं व्यक्तिमत्व चांगलं असं नेतृत्व संत गतीने मंद मंद पावलांनी यजमान आणि विराजमान होताना पाहायला मिळतोय. दापोली संघाचा कर्णधार इथे यजमान झालेला आहे जागृत भाऊ यांचा सुद्धा मी खूप खूप आभार व्यक्त करीन. चला रानगाव संघाचा कर्णधार. रानगाव संघाचा कर्णधार चला शेवटचा कॉल असेल रानगाव संघाला आपण यायचं आहे आणि त्वरित नाणेफेकीचा कौल. स्टार्ट ऑफ द मॅच आपण पाहू शकाल. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांचं आव्हान मात्र दिलं गेलं. अगदी साधं सोपं मात्र एक समीकरण आहे. पण ज्यावेळी क्रिकेटमध्ये साधं सोपं ज्यावेळी समीकरण असतं इक्वेशन असतं त्यावेळी थोडंसं मॅच एक वेगळ्या दिशेला भरकटताना पाहायला मिळते कारण त्यावेळी थोडासा प्रेशर असतो आणि त्या माइंडसेट आपण खेळत असतो. चला अज्जू भाऊ आपणास विनंती आहे नाणेफेकीचं कौल आपण. हॅलो
रानगावमधील काही प्लेयर्स आले नसल्या कारणाने काही प्रॉब्लेममुळे ते येऊ शकत नाही, त्यामुळे विराथन आणि भीमनगर यांची मॅच खेळवण्यात येईल पुढची. थोडी नोट करायची आहे प्लीज. यावेळी थोडंसं हलक्या शॉटाने थोडंसं स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न जरूर मात्र केला गेला. फक्त एकच धावेवर समाधान मात्र मानावं लागेल आणि एका धावेने जर संघाच्या स्वतःचं वैयक्तिक आणि सांघिक खातं मात्र खोललं जाते तर नक्कीच रोहित यांच्या माध्यमातून चांगली अशी फलंदाजी एक बिरवाडी संघ मात्र हाताळताना अगदी पालघरमधून नक्की बिलॉंग करतात. आपण पाहिलं गेलं तर उमरोळी या भागातून एक बिरवाडी संघ मात्र नक्कीच बिलॉंग करेल. मिस्टर ऋषी ऑन स्ट्राईकवर मात्र पोहोचतोय आणि ऋषी कशा पद्धतीने नक्की फलंदाजी करेल आपल्या निकटवर्ती यांना कसं मात्र आपण यश मात्र संपादन करून देईल. यावेळी थोडंसं हलक्या शाताने जरूर मात्र केला गेलाय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये थोडंसं हलक्या शाताने खेळून काढण्याचा प्रयत्न, परंतु एकच धावेवर समाधान मात्र मानावं लागेल. तर ऋषी या फलंदाजाला धावसंख्या फार अगदी कमी आहेत त्यामुळे त्याच मानसिकतेने त्याच विचाराने आपण मात्र खेळत असतो. कारण ज्यावेळी धावसंख्या कमी असते त्यावेळी आपण सिंगल डबलच्या साह्याने आपण धावसंख्या मात्र काढत असतो आणि असं असताना सुद्धा आपण नक्कीच कधी कधी प्रेशर होतं आणि त्यावेळी नक्की चेंडू मात्र कमी असतात आणि धावसंख्येचा पल्ला मात्र जास्त गाठावा लागतो. त्यावेळी अशा अनेक वेळा अशा कित्येक मॅचेस असतात त्यावेळी थोडंसं प्रेशर एक क्रिएट होतं आणि आपल्या संघाला पराभूत व्हावं लागते. सगळ्यात क्रिकेटची मोठी वस्तुस्थिती आहे. यावेळी थोडेसे बॅटीची मात्र कडा घेतली जाईल. थोडंसं फंबल होईपर्यंत एकच धावेवर समाधान मात्र मानावं लागते. तर नक्की फलंदाजाला हलक्याशा हाताने म्हणतात ना की थेंबे थेंबे तळे साचे हळुवारपणे शांत गतीने संत गतीने मंद गतीने थोडंसं एकच धावेवर समाधान मात्र मानावं लागेल ते फलंदाजाला. एका बाजूला रोहित एकेरी धावेने खेळते आणि ऋषी मोठे प्रहार मात्र सजवत नाहीये आणि फक्त एकच धावेवर समाधान. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 3 धावा. यावेळी थोडंसं फ्रंट फूट बॅक फूट करेपर्यंत थोडंसं कन्फ्युजन मिस्टर ऋषी मात्र करतोय आणि एकच धावेवर समाधान. हळुवारपणे संत गतीने हा क्रिकेटचा रणसंग्राम पाहू शकाल. अगदी भीमनगर विकास मंडळ यांच्या सौजन्याने हे सुंदर क्रिकेटचं आयोजन मात्र पाहायला मिळतं. देखणं असं आयोजन मात्र म्हणावं लागेल सतपाळ यांच्या माध्यमातून. खूपच आपण पाहू शकाल की आकर्षित चषक आणि त्यासाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल मात्र उपलब्ध करून दिली गेली. कोणाच्या नक्की हाती मात्र सुपूर्द होईल यासाठी सर्वांचं लक्ष मात्र वेधलं गेलंय. डीबीएन लाईव्ह आपण पाहू शकाल. यावेळी सुरेख चेंडूला नक्की पाठवला गेलाय नो मॅन्स लँड मध्ये आणि चेंडू निघून जाईल गॅप मध्ये. खणखणीत आणि दणदणीत हा इथे रोहित आजच्या पाड्यामधून खणखणीत चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. खूपच सेन्सिबल क्रिकेट मात्र म्हणावं लागेल एक शहाणं क्रिकेट. कारण क्रिकेटच्या व्याख्येमध्ये म्हणतात का क्रिकेट हा खूप संवेदनशील पूर्ण क्रिकेट आहे. कारण तो कधी वळेल हे काहीच सांगू शकत नाही. थोडंसं स्लोवर डिलिव्हरी मात्र पाहायला मात्र मिळाली परंतु फेकी करेपर्यंत 1 धावा सहजरित्या परिपूर्ण आणि एका धावेने षटक इथे संपलं जाईल. आणि 1 षटकांच्या अखेरी जर संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 9 धावा. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड. 1 ओव्हर इज गॉन. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. थोडंसं स्पीडअप आपण सांगायचं आहे. पंच विनंती असेल. पंच आपण पाहू शकाल मिस्टर ऋषी ब्रँड ऑफ तारापूर. अजूनही 12 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण छायाचित्र काही क्षणचित्रे मात्र नक्कीच बंदिस्त केली जातात आपल्या कॅमेऱ्यामध्ये. आपण पाहू शकाल डीबीएन एक थेट लाईव्ह प्रक्षेपण. अगदी 21व्या शतकामध्ये डिजिटल युग ज्याला आपण संबोधतो आणि प्रत्येक घर बसल्या आपण क्रिकेटचा आनंद क्रिकेटचा लईलूट मात्र सुरूच आहे. कारण काळ बदलला गेला म्हणतात ना की काळानुसार आपण सुद्धा बदलणे फार गरजेचं आणि परिवर्तन असणे फार ही काळाची गरज असते आणि तो परिवर्तन पाहायला मिळतं ते 21व्या शतकामध्ये. आणि 21वं शतक म्हणजे आपण डिजिटलायझेशन ज्याला म्हणतो आणि त्याच डिजिटलायझेशनमध्ये आपण घर बसल्या अगदी क्रिकेटचा परिपूर्ण मात्र आनंद घेतोय. चला आतापर्यंत संघाची धावसंख्या आपण पाहिली गेली तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 10 धावा. चल प्रत्येक खेळाडूंना विनंती असेल आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. आलेल्या सर्व पाहुपाहुण्यांचं प्रेक्षक राजांचं मान्यवरांचं आणि महिला वर्गांचं पुनश्च आमच्या क्रीडा नगरीमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत.
विकेटचं पतन मात्र केलं गेलं. अगदी बॅटीची कडा घेऊन तंबूच्या अस्ताला परतावा लागेल. फलंदाज तंबूच्या अस्ताला परतला गेला तो मिस्टर ऋषी नावाचा एक फलंदाज. बॅक टू द डकआउट. ऐकूया डीजेला. इथं चला रानगाव संघाला शेवटचा कॉल असेल. आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे, नाही तर तुम्हाला 1 षटकांची पॅनल्टी देण्यात येईल. आपण नोंद घ्यायची आहे. चला रानगाव संघांना विनंती आहे, सर्व खेळाडू आपण यायचं आहे प्लीज. निवेदन असेल. स्टार्ट ऑफ द मॅच आपण पाहू शकाल. यावेळी थोडं हलक्या हाताने खेळून करण्याचा प्रयत्न. थोडंसं नक्कीच एक धावेवर समाधान मानावं लागेल आणि एका धावेवर पुण्याच्या धावसंख्या सरसावून जाईल आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 11 धावा. 11 रन्स. थोडंसं चिराग आपण पाहू शकाल. डॉट चेंडू होता, परंतु थोडंसं यष्टीरक्षक मात्र चुकी करतोय. चेंडू मात्र हातातून थोडासा निसटला गेला. ज्याप्रमाणे आपण म्हणतो ना की अनेक संकट आयुष्यामध्ये अनेक संकटे येत असतात, पण संकटही छोटीही नसतात आणि संकटही मोठीही नसतात. बघण्याचा दृष्टिकोन मात्र मोठा असतो आणि तोच आपण त्यांना आपण खूप आपण पराभूत होत असतो. त्यासाठी दूरदृष्टी फार अत्यंत महत्वाची आणि ती दूरदृष्टी कशा पद्धतीने पाहायला मिळेल याचा ऐतिहासिक मैदानामध्ये खूपच चांगलं. चला रानगाव संघाचा कर्णधार शेवटचा कॉल असेल. लाईव्ह असल्या कारणाने वारंवार सूचना देणे आम्हाला योग्य वाटत नाहीये. यावेळेस सुरेख चेंडूला मात्र फेकून दिला गेला स्क्वेअरच्या विजन मध्ये. सरळ मात्र चेंडू मात्र निघून जाईल इनटू द झोन आणि हा येतो एक खणखणीत दणदणीत चौकार. गेंद मिली तोहफा और जड़ दिया चौका. 4 धावा. फक्त एकच धावाची आवश्यकता असेल. अगदी 15 धावा संपन्न केल्या गेला. जिंकण्यासाठी अजून एकच धावा आपण पाहू शकाल.